नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी। PM किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितरित्या शासनाकडून जमा करण्यात येत आहे आणि या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। हा हप्ता कधी तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे याची माहिती पाहायची असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। PM किसान योजना, नमो शेतकरी योजना या योजनेच्या प्रत्येक हप्त्याच्या पैशांसंदर्भातली जी अपडेट असेल शासनाकडून येणारी ती तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक पण करायचं आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना पात्र लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती। सर्वात अगोदर तर आपण नमो शेतकरी या योजनेच्या संदर्भात माहिती पाहूया। ती म्हणजे जे वाढवण्यात आलेले पैसे होते, जे शेतकऱ्यांना 3000 रुपये योजनेअंतर्गत हप्ता दिला जाणार होता, या हप्त्यासंदर्भात माहिती आपण पाहणार आहोत। तर विधानसभा निवडणुकांपूर्वी नमो शेतकरी योजना या योजनेमध्ये शेतकरी बांधवांना या ठिकाणी 3000 रुपये हप्ता देण्याची घोषणा झाली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहा, नमो शेतकरी ही जी योजना आहे ती PM किसान योजनेच्या धर्तीवर काढण्यात आलेली योजना आहे। PM किसान योजनेमध्ये वर्षाला शेतकरी बांधवांना 6000 रुपये एवढी रक्कम अदा करण्यात येते केंद्र शासनाच्या वतीने आणि याच धर्तीवर राज्य शासनाच्या वतीने योजना सुरू झाली ती म्हणजे नमो शेतकरी योजना। नमो शेतकरी योजनेमध्ये राज्य शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्षाला 6000 रुपये म्हणजेच केंद्र शासनाच्या वतीने PM किसान योजनेअंतर्गत वर्षाला 6000 आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या वतीने वर्षाला 6000 अशा प्रकारे 12000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार। पण ही जी रक्कम होती यामध्ये वाढ झाली ती म्हणजे नमो शेतकरी योजना। नमो शेतकरी योजनेचे वर्षाला शेतकरी बांधवांना 9000 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार होती। मग या रकमेचं काय झालं? निवडणुकांपूर्वी घोषणा झाली, शेतकऱ्यांना आशा होती निवडणुका झाल्याच्या नंतर, नवीन सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पुढचा जो हप्ता आहे नमो शेतकरी योजनेचा, हा हप्ता 6वा हप्ता 3000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल। परंतु पहा, काही दिवसापूर्वीच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा झाला आणि हा हप्ता किती आला तर फक्त 2000 रुपये आला। मग वाढलेले 3000 का दिले गेले नाहीत? शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा आशा लागली होती ती म्हणजे नवीन अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना जी वाढीव रकमेची घोषणा करण्यात आलेली आहे ती घोषणा अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर वाढीव रकमेची तरतूद करण्यात येईल आणि त्यानंतर शेतकरी बांधवांना 3000 रुपये हप्ता मिळेल। पण असं झालं नाही। अर्थसंकल्प सादर झाला, अर्थसंकल्पामध्ये कुठलीच तरतूद 3000 रुपयासंदर्भात झाली नाही। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयेच आले, त्यामुळे शेतकरी वर्ग हा निराश झाला। आणि आता पुढचा हप्ता 7वा हप्ता 3000 रुपये येणार का? तर पहा शेतकरी बांधवांनो, 3000च्या हप्त्यासंदर्भात आणखी कुठलीच ऑफिशियल तरतूद शासनाच्या वतीने केली गेली नाही। म्हणजेच याचा अर्थ शेतकऱ्यांना सध्या तरी 2000 रुपयावरच समाधान मानावं लागणार आहे। नमोचे 6000 वर्षाचे म्हणजे 4 महिन्यांनी एक हप्ता। आता अशी देखील घोषणा झालेली आहे की नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे पैसे एकत्रितरित्या 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। कधीपर्यंत जमा होतील शेवटपर्यंत माहिती पहा, नक्की तुम्हाला कळून जाईल पैसे कधी येणार आहेत। आता आपल्या देशावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। देशामध्ये या ठिकाणी पहा युद्धाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। काही काळास्तव पूर्णविराम लागलेला आहे, पण जो शेतकरी वर्ग आहे सर्वच आता जनता जी आहे ती चिंताग्रस्त झालेली आपल्याला पाहण्यास मिळत आहे, परंतु कुणालाही काळजी करायची गरज नाही।
पहा, सरकार सक्षम आहे. आपल्याला कुठल्याच पक्षाची किंवा कोणत्याच गोष्टीवर टीका करायची नाही किंवा कोणाची बाजू देखील घ्यायची नाही. या ठिकाणी आपलं म्हणणं फक्त एकच आहे, योजना कोणतीही असो, मग ती PM किसान योजना असो, नमो शेतकरी योजना असो किंवा लाडकी बहीण योजना असो, या ज्या योजना आहेत या योजनांचा वापर फक्त सरकारने निवडणुका जिंकण्यापुरता, निवडणुकांमध्ये सत्ता मिळवण्यापुरता वापर केला नाही पाहिजे. आता लाडकी बहीणचंच उदाहरण पहा. लाडकी बहीण योजनेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारला प्रसिद्धी मिळाली, योजनेमुळे सरकार निवडून आलं आणि योजना इतकी गाजण्याचं कारण म्हणजे 2100 रुपये महिलांना देणार असं आश्वासन दिलं गेलं होतं, पण तेही मिळाले नाही. मग योजना कोणतीही असो, म्हणायचं तात्पर्य एवढंच की योजना कोणतीही असो त्यामध्ये तुम्ही फक्त निवडणुकांपुरता योजनाचा वापर करू नका. जी योजना तुम्ही काढलेली आहे ती योजना कंटिन्यू चालू ठेवा. थोडे का पैसे मिळणार, पण कंटिन्यू महिन्याच्या महिन्याला, म्हणजे नमो शेतकरी म्हणजे महिन्याच्या महिन्याला नाहीत मिळत, 4 महिन्यातून एकदा पैसे मिळतात. इतरही ज्या योजना आहेत त्या योजनांचे पैसे, कोणत्याही योजनांचे पैसे ठरलेल्या वेळेला नागरिकांच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत. आता नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा हप्ता एकत्रितरित्या जमा करण्यात येणार आहे अशी माहिती मिळालेली आहे. नमो शेतकरी योजनेचा कितवा हप्ता, तर 7वा हप्ता. नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि PM किसानचा 20वा हप्ता. हे 2 हप्ते खात्यामध्ये सरकारकडून जमा करण्यात येणार आहेत. हे पैसे येणार आहेत, परंतु आणखीन एक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना, योजनेचे पैसे बऱ्याच शेतकऱ्यांना मिळणार नाहीत. कारण काय, तर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड नसेल तर योजनेचा लाभ तुम्हाला दिला गेला जाणार नाही. 15 एप्रिलपासून नियम लागू झालेला आहे. PM किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो किंवा कृषी विभागातील कोणतीही योजना असो, तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे डिजिटल ओळखपत्र म्हणजेच फार्मर ID कार्ड, ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्याला डिजिटल ओळख निर्माण करून दिलेली आहे शासनाने आणि हेच ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत असणारं फार्मर ID कार्ड शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्याकडे असेल तरच शेतकऱ्यांना इथून पुढे पैसे मिळणार आहेत योजनांचे. मग PM किसान योजनेचा 20वा हप्ता हवा असेल आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हवा असेल तर शेतकरी बांधवांना फार्मर ID कार्ड काढावं लागणार आहे. रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, कोणते कागदपत्र लागणार आहेत, आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि आणखीनही तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा, कारण याशिवाय तुम्हाला आता पैसे मिळणार नाहीत. फार्मर ID कार्ड आणि फार्मर ID कार्ड गरजेचं आहे PM किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी. आता ऑफिशियल तारीख आपण पाहूया. तर या ठिकाणी पहा, 20वा हप्ता PM किसानचा आणि नमो शेतकरीचा 7वा हप्ता. हे जे पैसे आहेत ते फिक्स तारखेला कोणत्या मिळतील, तर आणखीन फिक्स तारीख जाहीर झाली नाही. कोणत्या दिवशी पैसे मिळतील तर पहा, जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा या ठिकाणी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांना हे दोन्ही हप्ते एकत्रितरित्या शासनाकडून दिले जातील अशी माहिती सध्या तरी मिळत आहे. आता या हप्त्यासंदर्भातल्या पुढच्या ज्या काही अपडेट असतील, ज्या वेळोवेळी मिळत राहतील त्या तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब आत्तापर्यंत केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.